नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आजचा पेपर जो झालेला आहे 4थीचा स्कॉलरशिप शिष्यवृत्तीचा पेपर क्रमांक 2 संच 1ची उत्तरे मी सांगणार आहे. इथे चूज अ करेक्ट सेंटेन्स. आय एम अ राजू हे करेक्ट सेंटेन्स आहे. इथं चुकीचं आहे, कारण राजूचं इथं आर कॅपिटल नाही, इथं आर कॅपिटल पण आय कॅपिटल नाही, इथं आय कॅपिटल नाही आणि आर पण कॅपिटल नाही. पुढचा प्रश्नाचं उत्तर आहे आय लुक लाईक अ हॉर्स, आय हॅव ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रिप्स, द हू आय एम, तर हा झेब्रा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला काय विचारलेलं आहे पहा, फाइंड द फेस विच डज नॉट मॅच विथ द एक्सप्रेशन. म्हणजे जे दाखवलेलं त्या एक्सप्रेशननुसार नाही आहे. हे सॅड बरोबर आहे, हे स्लिपी बरोबर आहे, हॅपी बरोबर आहे, अँग्रीचं बरोबर नाही. हा भिलेला चेहरा आहे, ठीक आहे, हा भित्रा चेहरा आहे, हा अँग्री नाही. अँग्री म्हणजे रागवलेला असतो. तर आय विल बाय अ बिग हाऊस आहे. तर हे तिन्ही भूत म्हणजे भूतकाळातले आहेत. हे तिन्ही हे वर्तमान काळातलं आहे किंवा भविष्य काळातलं आहे. त्याच्या इथं भविष्य काळ विचारल्यामुळं इथं बाई आहे. त्याच्यानंतर पुढचं आपण हा व्हिडिओ थोडा फास्ट करू. माझा एक दुसरा व्हिडिओ बनवेल मी डिटेलमध्ये, त्याच्यामध्ये आपण डिस्कस डिटेलमध्ये करू. इथं कट द प्लांट उत्तरे, ठीक आहे. गो ग्रीन. ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड सिलेक्ट द रॉंग आपल्याला विचारलं. कट हे रॉंग आहे, ठीक आहे, आपल्याला सेव्ह करायला पाहिजे. इथं पुढच्या 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. इथं 7व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. इथे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे इथे फाइंड द ऑड मॅन आउट. इथं 2 उत्तर आहे याचं. 9व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 10व्याचं उत्तर आहे, 10व्या प्रश्नाचं उत्तर हे ईस्ट उत्तर पाहिजे. 11व्या प्रश्नाचं उत्तर इथे आय विल पाहिजे. आय विलचं शॉर्ट फॉर्म आय विल, ठीक आहे. 12व्या प्रश्नाचं उत्तर इथे वॉक स्लोली उत्तर येईल. अ फिश वॉक्स लिव्ज ऑन पॉन्ड, इट स्मॉल इन्सेक्ट. इथं इनकरेक्ट विचारलं होतं. तर फिश हे चालत नसते, ठीक आहे, पोहत असते, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. डर्टीच्या अपोजिट विचारलं तर क्लीन उत्तर होतं. याचं उत्तर सर्कल आहे. डिफरंट साऊंड, कॅट, कोल्ड आणि कॅप हे क न उच्चार होतात, हे स न उच्चार होतात. त्याच्या पुढचं आहे हे जॉईन युअर हँड्स, याचं उत्तर आहे 15व्याचं. 16व्याचं उत्तर आहे स्क्वेअर, ठीक आहे, हे स्क्वेअरचं चित्र आहे. 17व्याचं इथं आर यू हॅपी प्रश्नार्थक वाक्य यायला पाहिजे. फेब्रुवारी इज द मंथ ऑफ द इयर. फेब्रुवारी कितवा महिना आहे वर्षाचा, तर दुसरा महिना आहे. 19व्या प्रश्नाचं उत्तर 1 आहे. 20व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हे सगळे फ्रूट्स आहेत, हे व्हेजिटेबल आहे. 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 22व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 24चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 25चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 26पासून बुद्धिमत्तेचे वगैरे आहेत, तर व्यवस्थित थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण आपण थोडासा हळू जाऊ. बेडूक, मगर, खेकडा आणि इथे कासव यायला हवं, ठीक आहे, कारण हे सगळे जमिनीवर पण राहू शकतात आणि पाण्यात पण राहू शकतात. 169, 75, 117, 65 आपल्याला ह्या गटामध्ये 143 येईल. इथे आपल्याला जी आय येईल, ठीक आहे. इथं पहा, इथं क्यूच्या नंतर इथलचा एल पाहिला तर 1, 2, 3 चौथ्याला येतं, 1, 2, 3, 4 5व्याला येतं. हे व्ही पाहिलं आपण, क्यू एस एल एन व्ही
एक्स एक सोडून आहे, तर एक सोडून पाहिजे. एफ आय एक सोडून नाही आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर यू एक्स दोन सोडून आहे. जी आणि आयमध्ये एकच अंतर आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. आता ही गोल जे आहे ते खालचं गोल नंबर 2ला गेलं मधातलं, तसं इथे जो त्रिकोण आहे तो नंबर 2ला जाईल, ठीक आहे. त्रिकोण नंबर 2ला आपल्याला इथं दिसत नाही, इथं त्रिकोणच राहिलेला आहे. हा वरचा जो आहे तो एकदम मधात गेलेला आहे, कट झालेला आहे इथे, ठीक आहे. हे प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 आहे, ठीक आहे. थोडा जास्त वेळ लागतो आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं फास्ट घेईल. आपल्याला आरशातली प्रतिमा काढायची होती, ठीक आहे. तर आरशातली प्रतिमा ही तर नक्कीच नाही आहे, ठीक आहे. ही पण नाही आहे, ठीक आहे. ही पण नाही, पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. पी एफ बरोबर आहे. इकडे हा तर नसणारच आहे, हा पण नसणार आहे, हा असू शकतो, हा एन ठीक आहे, हा बरोबर असू शकतो आणि हा नसू शकतो, ठीक आहे. पी खालच्या साईडला नसणार, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. अजयचे आजचे वय विजयच्या आजच्या वयाच्या दुप्पट आहे. जर अजयचे आजचे वय 24 असेल तर त्या दोघांच्या 3 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज किती असेल? तर याचं उत्तर अजयचे आजचे वय विजयच्या दुप्पट आहे. तर म्हणजे अजयचे आजचे 24 असेल तर विजयचे आजचे असणार आहे 12, आणि 3 वर्ष आधी म्हणलं तर याच्यातून आपल्याला 3 कमी करावं लागेल, याच्यातून पण 3 कमी करावं लागेल, ठीक आहे. 3 वजा करायचे दोघांमधून, ठीक आहे. तर 21 येईल आणि हे पण 21 येईल. तर 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज हे 9 येईल, हे 30 उत्तर येईल. त्याच्यामुळे उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक 2. खालील आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला पाहिजे होती, तर ही तर पर्याय नाही. इथे तुटक आहे, ह्या पण नाही आहे. ह्या दोघांमध्ये पाहूत आता, ह्या दोघांमध्ये हा बरोबर आहे, त्रिकोण पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. आता इथून मधातून गेलेलं आहे ना, ठीक आहे. इथं मधातून गेले, इथं नाही. हे पर्याय क्रमांक 2ची आकृती बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, इथे जर पाहिलं तर हे योग्य आहे. तंतोतंत आपल्याला आकृती पाहिजे, इथे हा नसणार आकृती. तंतोतंतपणे सहसा कापतो, ही पण आकृती बरोबर नाही, कारण ते क्रॉस झालेलं आहे ना. त्याच्यानंतर ह्या 2पैकी पाहूत आता आपण, ही पण नसणार आहे, पर्याय क्रमांक 1. शरीर शाळेतून बाहेर पडून सरळ उत्तरेकडे 100 मीटर, उत्तर म्हणजे ती वरच्या साईडला गेली, 100 मीटर जाऊन उजवीकडे काटकोनात वळली. आता उजवीकडे काटकोनात वळली आणि 200 मीटर सरळ गेली, आणि पुन्हा ती उजवीकडे काटकोनात वळून 100 मीटर अजून गेली, ती 100 मीटर गेली तर व घरात पोहोचली, तर घरच्या दिशेला तिची तर घरच्या कोणत्या दिशेला तिची शाळा असणार? तर हे आग्नेय दिशेलाच असणार, हा, ठीक आहे. चला, याच्यामध्ये थोडंसं मला कन्फ्युजन होतं, तर उत्तर मला जर वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका, नंतर आपण डिटेलमध्ये याच्यावर डिस्कस करू. दिशा वगैरे मला पाहून उत्तर करावं लागेल. चला, 150, 125, 81, 62. आता इथं उत्तर पुढील प्रश्नचिन्हाच्या जागी समावेश करायचं आपल्याला इथे. आता आपल्याला जर आपण पाहिलं इथं त्याची लॉजिक काय होती, एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. तर इथं जर आपण पाहिलं, ह्या दोघातला फरक इथं 25चा, याच्यातून आपण 23 वजा केले तर आपल्याला 102 येतात. 23मधून आपण 21 वजा केले तर 81 येतात. 81मधून आपण 19 वजा केले, म्हणजे 2-2च्या फरकानं कमी केले तर 62 येतात. 62मधून आपण 17 वजा केले तर 62मधून आपण 17 वजा केले तर उत्तर येते आपलं 5 आणि 4, पण 45 उत्तर येते, पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे आपल्याला मालिकेत आपल्याला हे करायचं, हे वर गेलं, इकडच्या साईडला गेलं,
त्याच्यानंतर इकडच्या साईडला इथं बाजूच्या साईडला गेलं. आता वरच्या साईडला असायला हवं, त्याच्यामुळे हे वरच्या साईडला फक्त 2च आकृत्यामध्ये आहे, इथे नाही आहे. त्याच्यानंतर इकडे इथेच राहिला, इथेच राहिला आणि मग तो खालच्या साईडला जायला हवा होता. तर खालच्या साईडला हा पर्याय क्रमांक 4चं उत्तर योग्य आहे. त्याच्यानंतर पुढचं आपण पाहू, तिथे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे याचं. ठीक आहे. पुढचं आपल्याला पुढील संख्या मालिकेत चुकीची सांगायचं होतं. पुढचा आपला प्रश्न होता, इथे जर पाहिलं आपण प्रत्येक जर पाहिला यांचा फरक, तर तो 109चा फरक येतो. ठीक आहे. प्रत्येक वेळेस 109 वजा केले तर पुढची संख्या येते. ठीक आहे. इथं 109 वजा केले तर, आणि इथे 109 केले वजा केले, ठीक आहे, ह्या संख्येतून तर ही संख्या मिळते. आणि इथून 109 वजा केले तर आपल्याला इथे जी संख्या मिळायला हवी होती ती 434 भेटायला पाहिजे होती. 434, पण इथे 424, तर 424च्या जागी 434 हवे होते. त्याच्यामुळे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्याचप्रमाणे आपण जर इथे एक सोडला, आता थोडे लॉजिक, थोडे जर प्रॅक्टिसला जास्त लागते, वेगवेगळ्या ट्रिक्स राहतात. हे प्रत्येक काय आहे की 4 कमी केलेले आहेत, आहे ना. इथं 4 कमी केले तर आपल्याला इथं 77 असं व्हायला की नाही. तसं इथून आपल्याला काय कमी केले, 4 कमी केले. इथं 4 कमी केले तर प्रत्येक वेळेस 4 कमी केले, एक सोडून. तर इथं जर 4 कमी केले तर इथं 74 पाहिजे होते, आणि हे 74मधून 4 केले तर कमी होतात, म्हणजे 74 पाहिजे होतं. हे 75 चुकीचं आहे. त्याच्यामुळे इथं उत्तर तुम्हाला पर्याय क्रमांक 1 येईल. ठीक आहे. इथं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. ठीक आहे. चला पुढचा जे आहे आपल्याला, वरील मालिकेत लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार 18 येतो अशा किती जोड्या आहेत. तर इथे लगतचं 1 जोडी आहे, इथे मिळाली. इथं दुसरी मिळाली, इथं तिसरी मिळाली. त्याच्यानंतर इथे नाही, इथे पण नाही, इथे चौथी मिळाली. म्हणून एकूण 4 जोड्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं, दिलेल्या इंग्रजी मालिकेत डावीकडून पहिले व आणि 7वे, तसेच उजवीकडील 6वे आणि 11वे अशी अक्षरे घेऊन एक प्राण्याचे नाव तयार होते. तर शब्दाच्या शेवटून तिसरे अक्षर कोणते असा प्रश्न विचारला. तर इथं पाहिलं तर डावीकडून पहिलं A, G, T, O इथलची मालिका पाहिजे. आपल्याला ABCD मधली नाही, झेड हा शेवटचा नाही पाहिजे. ही आपली जी मालिका आहे, इंग्रजी मालिका, त्याच्यातूनच आपल्याला काढायचं उत्तर. तर इथं G आणि 7व्याला G येते, 6व्याला उजवीकडून T येते आणि 11व्याला O होते. तर हे गोट तयार होतो. गोट हा शब्द, गोट म्हणजे बकरी. तर आपल्याला तिसरा शब्द विचारला, तिसरा A येते, तिसरा T नसून A उत्तर आहे. सोबतच्या आकृतीत त्रिकोणाची संख्या इथे 10 आहे. ठीक आहे. जिथे जिथं आवश्यकता पडते तिथे एक्सप्लेन करून सांगत आहे मी. काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. 28 मुलांच्या रांगेत शेवटून 10व्या क्रमांकावर उभ्या असलेल्या माणसाचा त्याच रांगेत सुरुवातीपासून कितवा क्रमांक असेल. 28 मुलाच्या रांगेत शेवटून 10वा आहे की नाही. शेवटून 28 मुलांच्या रांगेत शेवटून 10वा आहे, म्हणजे हा इथं उभं राहिला, याच्या पाठीमागे 9 मुलं असतील, आणि 9 मुलं असतील. ठीक आहे, पाठीमागे, आणि टोटल 28 आहे, 10 म्हणजे पुढे 18 असायला पाहिजे. आणि तो त्याचा कितवा क्रमांक असेल सुरुवातीपासून, तर समोर 18वा आहे आणि एक तो 19व्या क्रमांकावर असेल. त्याच्यामुळे याचं उत्तर 19 आहे. एका रस्त्याच्या कडेने प्रत्येक 4 मीटर अंतरावर एक खांब, याप्रमाणे 25 खांब उभे केले तर रांगेतील मधल्या खांबापासून 22वा खांब किती मीटर अंतरावर असेल. पहा, मधला जो खांब असेल, ठीक आहे, तो 13व्या ठिकाणी असेल. ठीक आहे, 13वा, मग 14वा, 15वा, 16वा, 17वा, 18वा, 19वा, 20वा, 21वा, 22वा. त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, याच्यामध्ये 9चा फरक आहे. 9 गुणिले 4, 9 गुणिले 4. आता भरपूर जण 10 गुणिले 4 करतील, तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे याचं. खालील आकृतीत घनांची एकूण रचना विशिष्ट पद्धतीने केली आहे.
त्यात किती घन असतील तर याचं उत्तर आहे 17 घन असतील याच्यात. 1 2 3 4 5 6 म्हणजे खाली किती आहेत एकूण 1 2 3 हे 3 आणि इकडं 1 2 3 4 हे 12 तर झाले. 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 इथे 24 घन आहेत. इथे 24 घन आहेत, विशिष्ट 24 घन आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मे महिन्यात 15 तारखेला गुरुवार असेल तर त्याच महिन्यात कोणता वार 5 वेळ असेल. आता गुरुवार असेल तर गुरुवार तर येणार. ठीक आहे. मे महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही विचारलं. गुरुवार तर येणार आहे. ठीक आहे. गुरुवार शुक्रवार शनिवार येतील. गुरुवार शुक्रवार शनिवार, रविवार येणार नाही. रविवार याचं उत्तर रविवार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, किमान 2 कलांमध्ये पारंगत असणाऱ्या व्यक्तींची संख्या. किमान 2, किमान म्हणजे 2 पेक्षा जास्त असू शकते. तर इथे 15, इथे हे 6 घेऊत आपण, हे 13 घेऊ आणि हे 5 घेऊ. ठीक आहे ना. ठीक आहे. 1 2 3 4 किमान 2 याच्यात आहेत ते. ठीक आहे. बाकी हे सेपरेट आहेत. ठीक आहे. फक्त एकच कलागुणामध्ये 1 2 आणि 3 सेपरेट याच्यात आहेत. बाकीचे तर ह्याची टोटल करायची आपल्याला 8 14 5 19 हातच्याला 1 तर 39 एकूण आहेत. तर 39 उत्तर आहे. फक्त गायन करणाऱ्या व्यक्तीपेक्षा फक्त नृत्य करणाऱ्या व्यक्तीची संख्या कितीने कमी आहे. आता गायन इथे 7 आहे आणि नृत्य इथे 20 आहे. तर मग 20मधून आपण जर 7 वजा केले तर आपलं उत्तर येईल 13. त्यामुळे याचं उत्तर आहे 13. पुढील प्रश्नात रिकाम्या वर्तुळात कोणती संख्या येईल. तर रिकाम्या वर्तुळात आपल्याला इथे जर पाहिलं इथं 5, आता आपण याचं 25 असं हे पाहिलं. 1 मिनिट. आता इथे जर पाहिलं आपण 5ला 5नं गुणलं 25 येते. 25मध्ये 1 मिळवला तर उत्तर आपल्याला 26 येतं. ठीक आहे. म्हणजे 5नं गुणायचे आणि अधिक 1 करायचा. याला पण 5नं गुणलं अधिक 1 केला तर 21 येतात. 7ला 5नं गुणलं हे की नाही अधिक 1 केला 36 येतात. तर त्याचप्रमाणे 6ला 5नं गुणलं अधिक 1 केला 6 पंचे 30 आणि 1 31 इथं 31 येईल. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 31. एका सांकेतिक भाषेत 625ला 32 म्हटलं 6 पंचे 30 आणि 2 32 8 आणि 3 11 है ना. 9 1 9 4 13. तर त्याच याच्यात ह्या दोघांचा शेवटच्या याचा दोघांचा गुणाकार केला आणि त्याच्यामध्ये मधातली संख्या मिळवली. तर हे 7 त्रिक 21 मध्ये 8 मिळवले तर उत्तर 29 येते. पुढील प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला लिहायचं होतं. तिथे थोडं तर्क लॉजिक आहे. याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करून सांगा. ठीक आहे. काय असेल मी याचं उत्तर तुम्हाला सांगत नाही. ठीक आहे. कारण ते तर्क केलं तर लवकर उत्तर भेटत नाही. आपण नंतरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये पाहू. ठीक आहे. याचं उत्तर आपल्याला 73 असं भेटेल. ठीक आहे. 73 असं उत्तर राहील त्याचं. पुढचं आहे आपल्याला पहा, रुबियाचा दुसरा वाढदिवस सन 2017मध्ये महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी होता. म्हणजे आदल्या दिवशी म्हणजे 1 दिवस आधी साजरा करण्यात आला. तर जर त्या वर्षी महात्मा गांधीचा जन्म सोमवारी असेल. ठीक आहे. सोमवारी तिचा जन्म होता. ठीक आहे. म्हणजे महात्मा गांधीचा तर तिच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवार असेल. तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला असा विचारला. तर तिचा जन्म हा दुसरा वाढदिवस आहे तिचा 2017 म्हणजे 2016 आणि 2015. ठीक आहे. आता आपल्याला 1 दिवस पुढं न राहतो आणि लीप इयर असेल तर 2 दिवस पुढं जातो ठीक आहे. पुढचा दिवस तर आपल्याला इथे ह्या 2016 लीप इयर असल्यामुळे 2 दिवस मागं घ्यायचे. मागं जायचं कारण तिचा जन्मदिवस जो होता मागं जायचा आणि ते 1 दिवस मागं जायचा. ठीक आहे. लीप इयर म्हणजे ज्या वर्षात 366 दिवस असतात. तर 3 दिवस मागं गेलं. रविवार, शनिवार, शुक्रवार, गुरुवार. तर तिचा जो वाढदिवस येईल तो गुरुवारी येईल.
त्याच्यानंतर पुढचं आपल्याला हरणाच्या पिल्ल्याचे नाव कसे लिहाल. हरणाच्या पिल्ल्याला आपण काय म्हणतो, तर त्याच्यानुसार जर उत्तर काढलं तर याचा पर्याय क्रमांक 2 येईल. ठीक आहे, याचा 56चा पर्याय क्रमांक 1 येईल. इथे प, याच्या जागी प, क्रॉस म्हणलं तर र, असे चिन्ह म्हणलं तर काना, असं म्हणलं तर आपल्याला येईल इथे ज, आणि असं म्हणलं तर ये पराजय. पराजय याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, तुमचा मित्र मोबाईलवरचा वापर खूप करत आहे असे तुम्हाला आढळल्यास तुम्ही काय कराल. त्याच्या पालकाकडे तक्रार तर नक्कीच नाही करणार. मोबाईल बघूच नकोस असे सांगेन. नकोच बघू असं नाही हे म्हणणार त्याला, कारण त्याला राग येईल. आवश्यकतेनुसार व कमीत कमी मोबाईलचा वापर करण्यास आपण नक्कीच सांगू त्याला, कारण मोबाईल बघूच नको म्हटलं तर कुणालाही आवडणार नाही. पण आवश्यकतेनुसार स्वतःचा मोबाईल स्वतः मोबाईल ताब्यात तर नाही घेणार, तो भांडणं होतील आपले. त्याच्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. या शब्द वरील अक्षरमालिकेत कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत. प किती वेळेस आलेलं बघा, भ आणि र आहेत. ठीक आहे, 1 2 3 4. भ आलेला आहे 4 वेळेस, र 1 2 3 4 वेळेस आलेलं. भ आणि र उत्तर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील काव्यपंक्तीत 2 अक्षरे रांची संख्या ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. इथं फक्त 2 अक्षरी पाहिजे, तर हा पहिला शब्द, हा दुसरा शब्द, हा 2 अक्षरी जरी असला तर हा 2.5 अक्षरी आहे, कारण इथे अर्ध म आहे. हा तिसरा आणि हा चौथा. त्याचं उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 2. गटात न बसणारे पद आपल्याला इथं पाहिजे. गटात न बसणारा नभ, गगन, मेघ, वेय. तर मेघ हे, मेघ म्हणजे ढग, गगन म्हणजे आकाश, हे सगळ्यांचं आकाश होतं. ठीक आहे, अर्थात इथे आपण 39 199 ह्या मूळ संख्या आहेत. 9 आणि 39 ही मूळ संख्या नाही, बाकी सर्व मूळ संख्या आहेत. ठीक आहे, ही मूळ संख्या नाही, त्याच्यामुळे उत्तर हे आहे. ठीक आहे, 62व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला, आता यांचे जे लॉजिक असतात ते वेगवेगळे असतात. आता आपण आपल्या लॉजिकनुसार काही उत्तर माझे वेगळे असू शकतात, तुमचे वेगळं लॉजिक असू शकतो, काही तर्कवितर्क वेगळे असू शकतात. पण इथे जर इथं पाहिलं, 9च्या पाड्यात 108 येतात, 16च्या पाड्यात 32 येतात. असा पाहत आम्ही माझ्या पद्धतीनं तर्क लावलेला आहे. 3च्या पाड्यात 3 210ला भाग जाऊ शकतो, 8 पण 354ला भाग जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक मी माझ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला. चला, तर आपल्याला याच्यात हा इकडे गेला, वरी गेला, आणि इकडे बरोबर आहे हा इथे गेला, वरी गेला. हा उत्तर चुकीचा आहे, कारण हा जो आहे तो इकडच्या साईडनं असायला हवं होतं. याचं उत्तर BC आहे. प्रत्येकामध्ये 2चा फरक आहे, ए आणि ई मध्ये. BC उत्तर याचं. आंब्याला फणस म्हटले, फणसाला संत्री म्हटले, संत्र्याला केळे म्हटले, केळ्याला चिकू म्हटले. तर नागपूरला प्रसिद्ध काय आहे आपल्याला माहिती आहे. नागपूरला प्रसिद्ध काय आहे, तर संत्रा आहे. तर संत्र्याला फणसाला संत्री म्हटले, आणि संत्र्याला काय म्हटले, केळे. तर याचं उत्तर आहे केळे. केळे हा उत्तर. आता सोबतच्या आकृतीत कुणाची संख्या, इथं 1 नंबर द्या, इथं 2, इथं 3 आणि 4. आता सर्वांची बेरीज करायची. 1 + 2 + 3 + 4 7 8 9 10. इथं 10 आपल्याला उत्तर येऊन जाईल याचं. शिक्षक, डॉक्टर रोग निदान करतो, तर शिक्षक हे अज्ञान नाही, इथं ज्ञानाचं काम करतो शिक्षक. 25 49 36. पहा, 25 5चा वर्ग आहे, 7चा वर्ग आहे, 6चा वर्ग आहे, 8चा वर्ग यायला हवा होता. पण लॉजिक दुसरं जर पाहिलं आपण, त्याच्यामुळे मी याचं उत्तर देणार नाही. तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका. मला ते इथे 64 वाटत होतं,
चौसष्ट पर्यायामध्येच नाही. तर 5 आणि 2 याचा 2चा फरक आहे. अजून एकदा आपण पाहू. याच्यामध्ये आपण काय केले, 24 मिळवली तर 24 मिळवलं तर नाही, तसं पण नाही आपल्याला लॉजिक लावता येत. ह्या सर्व वर्गसंख्या आहेत आणि वर्गसंख्याच आपल्याला उत्तर आहे. तर मला तरी वाटतं की तर एक मूळ संख्या असं जरी बघितली, याच्यानंतरची मूळ संख्या 36 म्हणजे 6च्या नंतरची मूळ संख्या किती येणार, 11. आपलं 121 पण असू शकता. 5च्या नंतरची मूळ संख्या ही आणि 6च्या नंतरची मूळ संख्या घेतलं. आता याचं लॉजिक काही असू शकते, 91 पण असू शकते, 100 पण असू शकते. ठीक आहे. चला, पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 2 रेषा इथं 3 झालेले आहे, इथं 3 आहे, तर 4 पाहिजे आपल्याला. तर आता काही काय असे आहेत की त्याचे उत्तर आपल्याला थोडेसे मला पण विचित्र वाटतात. 2चे 3 तर 3चे ठीक आहे. तर याचं पण उत्तर थोडेसे लॉजिक काही काही जागी फिट बसत नाही. त्याच्यामुळं काय लॉजिक सांगावं ते पण मला कळत नाही. त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पण मी देणं थोडं टाळतोच. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. आता इथं आपल्याला आरशातली प्रतिमा दिसते, हे की नाही, आरशातली प्रतिमा. याचं उत्तर मला द्यायचंच असेल तर मी उत्तर देईल याचं 2 आस 3 तर 3 आस नाही, मी अवॉइडच करेल त्याला. ही आरशातली प्रतिमा आहे, तर आरशातली प्रतिमाच मला पाहिजे. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे याचं. शारदा काका हा सविताचा मामा आहे, तर सविताची आई शारदाची कोण? सॉरी, शरदचा काका हा सविताचा मामा आहे, तर सविताची आई शरदची कोण? ठीक आहे. नातेसंबंधाचं उत्तर आहे. वेळ फार झालेला आहे, तर याचं डिटेलमध्ये उत्तर काढेलच मी. ठीक आहे, वेळ लागेल, त्याच्यामुळे मी पुढचा प्रश्न घेतो. तुम्ही याचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. काही काही प्रश्नाचं उत्तर याचं पण मला कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमचं लॉजिक सांगा पण मला. ठीक आहे. त्यानंतर आयनी रीनापेक्षा उंच आहे. आयना रीनापेक्षा उंच आहे, म्हणजे उंच आहे. सारा रिंकूपेक्षा उंच आहे असून रीनापेक्षा लहान, उंच नाही. रीनापेक्षा उंच नाही, तर सर्वात ठेंगू कोण? आता सर्वात ठेंगू जर कोण पाहिलं तर आयना रिंकूपेक्षा उंच आहे, तर आयना तर नसणारच आहे, ठेंगू हे उत्तर नसणारच आहे. सारा रिंकूपेक्षा उंच आहे, तर सारा पण उत्तर नसणारच आहे. असून रीनापेक्षा उंच नाही, रीना पण उत्तर नसणार, म्हणून याचं उत्तर रिंकूच येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे आपल्याला पाण्यातली प्रतिबिंब विचारलं होतं. हे खाली असं दिलेलं आहे, म्हणजे पाण्यातलं प्रतिबिंब असते. ठीक आहे. तर हे वरी आहे, तर हे खालच्या साईडनं जाऊ शकतं. थांबा, मला पाहू द्या, चेक करू द्या उत्तर. हे तर नसणार आहे उत्तर. ठीक आहे. हे पण चुकीचं आहे. ठीक आहे. उरले 2 पर्याय. आता हा चुकीचा कारण का? हा इथे मधात गॅप आहे, इथे गॅप नाही आहे. ठीक आहे. हा चुकीचा कसा? कारण हा जशाला तसा दिसतोय. आता इथं पाहिलं तर इथं थोडासा गॅप आहे की नाही, इथं गॅप नाही आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 1च आहे. त्याच्यानंतर आपल्याला शेवटचा प्रश्न आहे. ठीक आहे. पाण्यातला प्रतिबिंब पाहिजे होता. हा 2 उलटा साईडला जायला पहा. सुरुवातीला 7 तर येणारच नाहीत. सुरुवातीला येणार नाही. 7 शेवटीलाच येणार. 6चे होतात 9, 6चे इथे 6च आहेत, त्याच्यामुळे इथं उत्तर पर्याय क्रमांक 2च आहे. अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ संपवलेला आहे. थोडा वेळ लागलेला आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ पाहत चला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.